निर्माण निश्चितपणाने केलं पाहिजे। मला सांगायला आनंद वाटतो की ईदगाह मैदानाचा इथं अमितने उल्लेख केला, नवं ईदगाह मैदानाची गरज आहे, कारण संख्या वाढली। जुनं ईदगाह मैदान हे फार मध्यवर्ती ठिकाणी आलेलं आहे, अपुरी जागा आहे, सगळ्या लोकांना एका वेळी त्या ठिकाणी नमाज पढता येत नाही। त्यांना साधारण जवळपास लोक आज या शहरामध्ये राहत आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की एका मोठ्या मैदानाची आवश्यकता आहे। निश्चितपणानं त्या संदर्भामध्ये आम्ही प्रयत्न करू आणि एक दिवस आपल्याला मोठ्या मैदानावर नमाज अदा करता आली पाहिजे अशा प्रकारची व्यवस्था आणि निश्चितपणानं करणार आहोत। आणि त्या मैदानाचं सुशोभीकरण करण्याचा निर्णय झालेला आहे। त्याबरोबर शादीखाना हे जे नवीन आपलं जे गोदाम, त्याचा बघायची लहान गोदामसाठी आमचे मोहित शेख यांनी खूप प्रयत्न केले, कारण त्या भागात जाऊन ते निवडून आले। तर म्हणजे मोहित शेखला धन्यवाद दिले पाहिजे, ते लातूरमध्ये कुठेही निवडून येऊ शकतात असे आमचे मोहित भाई आहेत। कारण लाल घोडावर कोणी जायला तयार नाही, त्याला उमेदवारी दिली तरी परत केली, तर ते म्हणाले की ठीक आहे भाई चान्स लेता आणि भरपूर मतांनी निवडून आले असं नाही। आणि आता त्याच भागामध्ये ती जागा आपण आपल्याकडे घेतोय आणि सुंदर मैदान आपलं शादीखाना त्या ठिकाणी बांधण्याचा आमचा निर्णय आहे आणि ते नक्की या ठिकाणी होईल एवढं मला आपल्याला सांगितलं पाहिजे। आमचे ख्रिश्चन बांधव सुद्धा मोठ्या प्रमाणात खेळात राहतात। आतापर्यंत त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं। मला वाटतं हा पहिला कार्यक्रम आहे काँग्रेसच्या व्यासपीठावर आज ख्रिश्चन समाजाचे प्रतिनिधी आपल्या समोर बसलेले आहेत। आजपर्यंत ते दूर असायचे, मतदान द्यायचे, त्याच्यात कधी नाही, दुसऱ्याला कोणालाही कधी मतदान केलं नाही, परंतु सन्मानानं व्यासपीठ आज खऱ्या अर्थानं मायनॉरिटी अल्पसंख्याकांचा मेळावा आहे। आणि म्हणून या ठिकाणी शीख समाजाचे प्रतिनिधी आले, जैन समाजाचे प्रतिनिधी आले, ख्रिश्चन समाजाचे प्रतिनिधी आले, मुस्लिम समाजाचे तर आहेतच, कारण या अल्पसंख्याकांमध्ये मुस्लिम समाज हा बहुसंख्याक आहे। मायनॉरिटी मधली मेजॉरिटी म्हणजे मुस्लिम समाज म्हणजे मायनॉरिटीच आहे, पण त्या मायनॉरिटीमध्ये जर मेजॉरिटी कोणाची असेल तर ती मुस्लिम समाजाची आहे। म्हणून ज्या काही योजना येतात त्याचा 80% लाभ मुस्लिम समाजाला जातो, 20% मग ख्रिश्चन आहेत, आमचे शीख समाजाचे आहेत, जैन समाज काही मागत नाही आणि म्हणून या सगळ्या समाजाला मदत करण्याचं काम अतिशय उत्तम पद्धतीने करत आहे। राज्यात काय काय घडलं, किती घडलं, काय कामं झाले याचा तपशील माझ्या सर्व मित्रांनी आपल्याला अतिशय सविस्तरपणे सांगितलेला आहे, त्याच्यामध्ये मी जाणार नाही। परंतु मला एक बरं वाटलं की आमच्या इथल्या हाजींना बाहेर जावं लागत होतं, त्यांच्यासाठी विमान किती दूर मुंबईला जायचं होतं।